नमस्कार। आज दिनांक आहे 16 मे दुपारचे 1:15 वाजत आहेत। आज आपण 16 मे 17 मे आणि 18 मे या 3 दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काही अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील। सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर बंगालच्या उपसागरात या भागात एक चक्राकार हवेची स्थिती आणि अरबी समुद्रात या भागात चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे। याच्यामुळेच बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो बंगालच्या उपसागरावरून आणि अरबी समुद्रावरून मध्य महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्रात मागील काही दिवसापासून होत आहे। त्याच्यामुळे मागील काही दिवसापासून दक्षिण महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या सर्व भागातून मेघगर्जनेसह जोरदार पाऊस सक्रिय आहे। सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर सातारा जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, तसेच रत्नागिरीचे समुद्रसपाटी जवळचे भाग असतील, या भागात मध्यम ते जोरदार पावसाचे गडगडाटी पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत। उर्वरित नंदुरबार, धुळे, जालना, बुलढाणा, अकोल्याच्या भागात ढगाळलेलं हवामान, सोलापूर जिल्ह्यात ढगाळलेलं हवामान आणि उर्वरित अंशतः ढगाळलेलं हवामान राहिलेल्या जिल्ह्यातून सध्या सक्रिय आहे। यानंतर सर्वप्रथम आपण आजचा 16 मेचा जिल्हा वाईज हवामान अंदाज पाहूया, त्यानंतर तालुका वाईज आणि त्याच्यानंतर 17 आणि 18 मेचा। आजचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला जिल्हा वाईज तर आज नाशिक, अहिल्यानगर, लातूर, धाराशिव, सोलापूर, पुणे, सातारा या सर्व जिल्ह्यातून पावसाची शक्यता ही जास्त राहील। या भागातून थोडक्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस सक्रिय होईल दुपार नंतर। उर्वरित नंदुरबार, धुळे, जळगाव, परभणी, हिंगोली, यवतमाळचे दक्षिण भाग, चंद्रपूर दक्षिण भाग, गडचिरोली दक्षिण भाग, तसेच जालना, छत्रपती संभाजीनगर, ठाण्याचे पूर्व भाग, रायगड पूर्व भाग, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली या सर्व पट्ट्यातून थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील। हा पाऊस या भागातून सार्वत्रिक असा नसेल। पालघर, ठाणे, रायगडचे पश्चिम भाग पावसाची शक्यता स्थानिक ढग निर्माण झाले तरच राहील। तशीच स्थिती अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळचे उत्तर भाग, अकोला, वाशिम या भागात सुद्धा तशीच परिस्थिती राहील। स्थानिक ढग निर्माण झाले तरच पावसाचा अंदाज आहे, अन्यथा विशेष पावसाची शक्यता या पट्ट्यातून नाही आहे। यानंतर तालुका वाईज जर हवामान अंदाज पाहिला तर कोणत्या तालुक्यातून आज पावसाची शक्यता जास्त राहील तर सातारा जिल्ह्यात कोरेगाव, खटाव, कराड तसेच वाई, खंडाळा या पट्ट्यातून जोरदार पावसाची शक्यता, फलटण तालुक्यात सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आजसाठी थोड्या क्षेत्रासाठी राहील। पुणे जिल्ह्यात बारामती, इंदापूर, सासवड, हवेली, खेड, जुन्नर, याच्यानंतर शिरूर, नगर जिल्ह्यात श्रीगोंदा, कर्जत, पारनेर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेवगाव, कन्नड, सिल्लोड, याच्यानंतर माळशिरस, मेढा, सांगली जिल्ह्यात विटा, आटपाटी या पट्ट्यातून पावसाचा अंदाज आजसाठी राहील। तसेच नाशिक जिल्ह्यात मालेगाव, नंदगाव, येवला, निफाड, त्र्यंबकेश्वर या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी जास्त दिसत आहे। आता हे जे तालुके सांगितलेत असं काय नाही आहे की सार्वत्रिक असा होईल, पण ह्या तालुक्यातून थोडीफार पावसाची शक्यता ही आजसाठी जास्त दिसत आहे। यानंतर हा झाला आजचा 16 मेचा तालुका वाईज आणि जिल्हा वाईज हवामान अंदाज। त्याच्यानंतर 17 मेचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर 17 मे रोजी सातारा, पुणे, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, जालना हे जे सर्व जिल्हे आहेत थोडक्या क्षेत्रासाठी पावसाची शक्यता ही या सर्व पट्ट्यातून जास्त दिसत आहे उद्या म्हणजे 17 मेसाठी। तसेच यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीचे दक्षिण भाग जे तेलंगणाला लागून आहे त्या भागात सुद्धा पावसाची शक्यता उद्यासाठी म्हणजेच 17 मेसाठी जास्त राहील। पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग स्थानिक ढग निर्माण झाले तर थोडक्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस राहील। उर्वरित पालघर, ठाणे, रायगड स्थानिक ढग निर्माण झाले तरच पाऊस राहील। बुलढाणा, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरचे उत्तर भाग, यवतमाळचे उत्तर भाग, हिंगोली, अकोला, बुलढाणा या सर्व पट्ट्यातून सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले तरच पावसाचा अंदाज आहे। हिरव्या पट्ट्यात स्थानिक ढग निर्माण झाले तरच पावसाचा अंदाज आहे, अन्यथा विशेष पावसाचा अंदाज या पट्ट्यातून उद्यासाठी म्हणजे 17 मेसाठी नाही आहे।
18 मेला काय परिस्थिती राहील तर 18 मेला सुद्धा कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, अमरावती, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, तसेच लातूर, नांदेडचे दक्षिण भाग, चंद्रपूर, यवतमाळचे दक्षिण भाग, हे जे लाल रंगातील जे जिल्हे आहेत या पट्ट्यातून पावसाची शक्यता 18 मे रोजी थोडीफार जास्त राहील. तसेच हिरव्या पट्ट्यात नागपूर, वर्धा, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ स्थानिक ढग निर्माण झाले तर पावसाचा अंदाज राहील. हिंगोली, परभणी, धाराशिव स्थानिक ढग निर्माण झाले तर पावसाचा अंदाज राहील 18 मे रोजी. तसेच पालघरपासून रत्नागिरीपर्यंत पश्चिम भाग आहे त्या भागात पावसाची शक्यता कमी राहील. पण पूर्व भाग पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जे पूर्व भाग आहेत या भागात पावसाचा अंदाज थोडाफार 18 मे रोजी राहील, पण सार्वत्रिक असा पाऊस नसेल. यानंतर तापमानाबाबत जर पाहायचं गेलं तर 40°C ते 42°C विदर्भात तापमान राहील. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती. तसेच 37 ते 39° तापमान सोलापूर, सांगली, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव या पट्ट्यातून राहील. 35 ते 37° तापमान हे पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. 37 ते 39° नंदुरबार, बुलढाणा, वाशिम, नांदेड, लातूर, परभणी या पट्ट्यातून 37 ते 40° पर्यंत तापमान राहण्याचा अंदाज आजसाठी म्हणजे 16 मे साठी राहील. बाकी हा पाऊस पुढील 2 ते 3 दिवसात या पट्ट्यातून सक्रिय राहील. नंदुरबार, धुळे, जळगाव, सांगली, सातारा, कोल्हापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, जळगाव या पट्ट्यातून पावसाची शक्यता 2 दिवसासाठी जास्त आहे. विशेष पावसाची शक्यता विदर्भात नाही आहे. तसेच बुलढाणा, अकोला, वाशिम, बीडचे पूर्व भाग, परभणी, हिंगोली, लातूर या पट्ट्यातून विशेष पावसाचा अंदाज नाही आहे. जास्त पावसाची शक्यता ही पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, जळगाव या पट्ट्यातून राहील. तसेच घाटभाग आहे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाण्याचा घाटभाग आहे या भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज पुढील 2 ते 3 दिवसासाठी राहील. तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.